नमस्कार. आज मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आली. दरम्यान राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापौर सौ कविता संतोष मुरे यांच्या वतीनं शहरातील चैतन्य नगर परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नांदेड लातूर महामार्गावरील जानापुरी नजीक असलेल्या खरबी फाटा येथे काल सोमवारी सायंकाळी भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत जानापुरी येथील दुचाकीस्वार 10वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय भागवत श्यामसुंदर शिंदे या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय. नांदेड शहरासह हिमायतनगर, माहूर, लोहा, कंधार, किनवट, हदगाव आदीसह इतर काही तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. यामुळे कापणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी, करडीसह अन्य पिकांचे नुकसान झाले. नांदेड शहराच्या नागरी समस्यांवर संशोधनात्मक उपाययोजना शोधण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्यात विशेष बैठक झाली आहे. या बैठकीस कुलगुरू मनोहर चास्कर, पालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे व सभागृह नेता महेश कनकदंडे यांची उपस्थिती होती. आजवर अनेक सन्मान मिळाले तरी आपल्या मातीत आपल्या लोकांकडून मिळणारा सन्मान हा कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ असतो, असे मनोगत नरेंद्र देवेंद्र महोत्सवात पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे नांदेड भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. निराधाराच्या जीवनात आनंद मिळावा यासाठी निस्वार्थ भावनेनं कार्य करणारे धर्मभूषण दिलीप ठाकूर यांना आनंदाची बातमी मी लवकरच देणार असल्याची ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली. डॉक्टर शंकरराव चव्हाण व कैलासवासी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीत शंकर दरबार आणि कुसुम महोत्सव हे 2 भव्य सांस्कृतिक सोहळे 25 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून माजी पालकमंत्री डी.पी. सावंत व आमदार श्रीजया चव्हाण यांनी काल कार्यक्रम स्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.